श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ। आयुष्यामध्ये स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त कधी आयुष्यामध्ये अहंकार बाळगू नकोस, कारण की अहंकार बाळगणारी माणसं तोंडावरती पडताना मी पाहिलेली आहेत। आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या स्वामींनी रचवलेल्या आहेत, म्हणजे जवळपास पूर्ण जग स्वामींचं आहे, सर्व काही परमेश्वरामुळे चालते, पण त्यातल्या त्यात काही गोष्टी आपण स्वतःहून घडून आणू शकतो। ते म्हणजे आपल्या स्वभावानी, आपल्या कर्मांनी, आपल्या विचारांनी आपण आपले आयुष्य बनवू शकतो, आपण आपले आयुष्य घडवू शकतो। स्वामींचे विचार व त्या विचारांमध्ये दडलेले शिकवण हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहेत, म्हणून चुकूनही आजचा हा स्वामी संदेश दुर्लक्ष करू नकोस। मोजून 6 ते 7 मिनिटे आजचा हा स्वामी संदेश ऐकून बघ, नक्कीच भाग्यवंत ठरशील, नक्कीच भाग्यशाली ठरशील, नक्कीच नशीबवान ठरशील। चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। आणि आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आरके मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, कारण आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुला पाहता येईल। आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नकोस। आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा स्वामी संदेश शेअर कर। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी तुला समजणार आहेत, म्हणून दुर्लक्ष करू नकोस। माणसाने कधीही अहंकार बाळगू नये। आयुष्यामध्ये जे काही भेटत आहे त्यामध्ये जर तुम्ही सुखी राहत असाल तर तुम्हाला सुखी राहण्याचा एकमेव मार्ग भेटलेला आहे, कारण की जो माणूस ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टीमध्ये सुखी राहतो तो माणूस आयुष्यामध्ये पुढे जातोच जातो। आणि जो माणूस हावहाव करतो, जो माणूस लालच करतो, जो माणूस स्वार्थासाठी काही ना काहीतरी करतो, तो माणूस प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये पाठी पडतो, प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये माघार घेतो। आणि नक्कीच यापुढील तुला अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण की कलियुगामध्ये जगण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा एकमेव मार्ग। आणि नक्कीच या गोष्टी ऐकल्या असतील तर वारंवार ऐकून घे, कारण की या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। कारण की कलियुगामध्ये जगण्याचा मार्ग शोधून देणारा हा मार्ग म्हणजे माणुसकीचा। माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे सध्याच्या वेळेमध्ये, आणि माणुसकी तुला येणारे तुझे भविष्य ठरवून जाईल। पण त्या माणुसकीला कधीच विसरून देऊ नकोस, कारण की आताची वेळच खराब आहे। आता आपली जवळची लोक सुद्धा आपली नाहीत, आपली लोक आपलाच घात करतायत। त्या गोष्टीचा नेहमी तू विचार कर, कारण की आताच्या वेळेत आपली लोक आपली नाही तर दुसऱ्यांचा कोण विचार करेल। पण या कलियुगामध्ये जर आपण दुसऱ्याचा विचार करत असू तर आपल्याला किती पुण्य भेटतील। पण माणुसकीचा काम करत असशील तेव्हाच तुला परमेश्वराची साथ मिळेल। खरं तर आजची ही गोष्ट तुम्हाला दुर्लक्ष करू नये। आजच्या या वेळेमध्ये मी स्वतःहून डोळ्यांनी पाहिलेली ही परिस्थिती आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली या गोष्टी, कारण की त्या लोकांची परिस्थिती पाहून डोळ्यातून पाणी येतं, अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात। जेव्हा आम्ही त्या छोट्या चिमुकल्या पोरांना बघतो, त्या आंधळ्या पोरांना, त्या अपंग पोरांना, ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही त्या पोरांना बघतो, ज्यांना एका वेळचं जेवण सुद्धा मिळत नाही त्या लोकांना बघतो, तेव्हा फक्त आणि फक्त अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात। त्यांना फक्त मदत करण्याची इच्छा एक मनात येते, आणि त्यांना मदत करण्यासाठी तुमच्या समोर फक्त एकच विनंती ठेवीन की नक्कीच या गोष्टीला तुम्ही मदत करा। तुमची मदत या लोकांसाठी लाख मोलाची ठरून जाणार आहे। आज परक्यांचा विचार करा, नक्कीच स्वामी तुमचा विचार करतील। खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता। फक्त एकच सांगणं तुमच्या समोर असेल, या गोष्टीला दुर्लक्ष करू नका। एक स्वामी भक्त तरी करणार नाही, पण एक माणूस असून माणुसकीच्या गोष्टींना दुर्लक्ष करू नका, कारण की माणुसकी ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि सध्याच्या वेळेमध्ये लोक तीच जपत नाहीत, म्हणून परमेश्वर सध्याच्या वेळेमध्ये ह्याच गोष्टी करतोय। जो माणूस बरोबर आहे त्या माणसासोबत बरोबर घडतंय, आणि जो माणूस बरोबर नाही त्या माणसासोबत वेगळंच घडतंय। तर या गोष्टीला आम्हाला काही लोकांनी मदत सुद्धा केलेली आहे, ते म्हणजे आम्हाला दादोसो तुकाराम, लीलावती, जगदीश डोंगरे आणि ब्रह्मदेव मला या गोष्टीला मदत केली। या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम केले। नक्कीच स्वामींसमोर फक्त एकच निवेदन ठेवेन,
स्वामींसमोर माझे फक्त एकच इच्छा असेल, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, ज्या ज्या लोकांनी या गोष्टीला त्यांच्याकडून होईल तेवढी नक्कीच मदत केलेली आहे, त्या लोकांचे मनापासून खूप खूप आभार. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत, त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे संकट येणार नाहीत. ही इच्छा फक्त परमेश्वरासमोर माझी असेल. परमेश्वराच्या चरणी फक्त एकच निवेदन असेल, त्यांचे आयुष्य पूर्णतः सुखी होऊन जावे. खर तर आत्ताच्या वेळेतील वाईट वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे हजारो ते लाखो स्वामी भक्त आमचे स्वामी संदेश पाहतात, पण त्यातले 2 ते 3 लोक या गोष्टीला तयार राहतात. त्या गोष्टीचं वाईट वाटतं, कारण की बरेच स्वामी भक्त आहेत, पण त्यातले खरे स्वामी भक्त कमी आहेत. नक्कीच तुमच्याकडून होईल तेवढी या गोष्टीला मदत करा. तुमची छोटीशी मदत या लोकांना लाख मोलाची ठरून जाणार आहे. तुमची छोटीशी मदतीने आज काही लोकांचं पोट भरू शकतं, किंवा काही लोक आनंदी असतील तर तुमच्यामुळे दुसरा कोणी आनंदी असेल. जर तुमच्यामुळे त्रासलेला व्यक्ती आनंदी असेल तर त्या गोष्टीचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. पुण्यांवरती विश्वास ठेवा, कर्मांवरती विश्वास ठेवा. परमेश्वर तेव्हाच साथ देतो जेव्हा तो माणूस माणुसकीच्या कामाचा होतो, जेव्हा तो माणूस एक चांगला व्यक्तिमत्व ठरवतो, या मतलबी दुनियेमध्ये, या जगामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढतो. आणि या जगामध्ये जगण्याचा मार्ग म्हणजे हा एकच, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, दान धर्माचा काम करा, दुसऱ्या लोकांचं बघा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तुमच्या समोर फक्त एक शेवटची विनंती असेल की नक्कीच या गोष्टीला तुमच्याकडून होईल, नक्कीच मदत करा. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आम्हाला या गोष्टीला मदत पाठवून लाख मोलाचे काम करू शकता. तर अत्यंत महत्वाचे सध्याच्या वेळेतील म्हणजे स्वतःचा विचार करणारे लोक. जे विचार स्वतःसाठी करतात, स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या वेळासाठी प्रगती करतात, आणि जे दुसऱ्या लोकांचा विचार करतात ते माणसं आयुष्यभर प्रगती करतात. आयुष्यामध्ये प्रगती करण्यासाठी फक्त एवढंच आहे की स्वतःचा विचार करणं सोडून द्या. त्यातून आपल्याला काय मिळेल, आपला काय स्वार्थ असेल, आपला स्वार्थ सोडून द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला प्रगतीच मिळेल. आणि या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी नेहमी हे लक्षात ठेवा, कितीही संकट आली, कितीही दुःख आली, तर त्या दुःखांना घाबरून ती संकट दूर जाणार नाहीत, त्या दुःखांना घाबरून ती दुःख दूर जाणार नाहीत. कधीही तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही संकट आली तर त्याच्या सामोरे गेल्याशिवाय ते तुमच्या आयुष्यातून जाणार नाहीत. आणि सामोरे जाण्यासाठी बळ सुद्धा तुम्हाला परमेश्वरच देणार, सामोरे जाण्यासाठी बळ सुद्धा तुम्हाला आपला देवच देणार. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा, कारण की परमेश्वर हे सतत तुम्हाला साथ देत असतात. ती गोष्ट तुम्हाला जाणवत नसली तरी प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर तुमच्या सोबत असतो. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा, पाऊस पडल्याशिवाय पूर येत नाही आणि पाऊस पडल्याशिवाय पीक पिकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. एक गोष्ट अशी असते जी चांगली असते आणि त्याच गोष्टीतून काही ना काहीतरी वाईट सुद्धा असतं, म्हणजे तुमचा दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे. तुमच्या बघण्याची ताकद सुद्धा महत्वाची आहे की तुम्ही कोणत्या बाजूला जाताय. तुमच्याकडे एक गोष्ट आहे, त्या गोष्टीतून तुम्ही चांगल्या बाजूला जाताय की वाईट बाजूला जाताय, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि संकटांना घाबरून कधीच संकटे जाणार नाहीत आणि दुःखांना घाबरून कधीच दुःख जाणार नाहीत. या गोष्टी कायम तुम्ही लक्षात ठेवा. जर आयुष्यामध्ये सुखी राहायचं असेल तर नेहमी परमेश्वराचं नाव मुखी घ्या. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला साथ मिळणार. आणि यातील बरीच लोक संसारात असतील तर संसारातील अत्यंत महत्वाचे विचार. संसारामध्ये आपल्याला सुखी राहायचं असेल तर पतीवरती आपल्याला जास्त विश्वास ठेवायला लागेल, पत्नीवरती जास्त विश्वास ठेवावे लागेल. आणि कधीही स्वतःचे दुःख, अत्यंत महत्वाचे म्हणजे कधीही स्वतःचे दुःख बाहेरच्या लोकांना दाखवू नका, कारण की ते तुम्हाला कमजोर समजायला लागतात. कारण की बाहेरची लोक तुम्हाला त्यातून तुमचे विचार करायला लागतात की हा माणूस तर हारला, या माणसामध्ये आहेच काय. तुम्ही तुमचे दुःख तुमच्या जवळच्या व्यक्तीला म्हणजे तुमच्या पत्नीला, आई बाबाला, यापैकी कोणाला तरी सांगा किंवा परमेश्वरासमोर मांडा, पण जवळच्या लोकांना कधीच तुमचे दुःख दाखवू नका. कधीच तुमचे दुःख कोणाला सांगू नका, कारण की त्या लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते, पण तुमच्या जवळच्या लोकांना त्या गोष्टीची किंमत असते. तुमच्या अत्यंत जवळच्या, तुमच्यासाठी महत्वाच्या लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, पण त्या लोकांना किंमत नसते ज्या लोकांना ती गोष्ट दाखवू नका. तुम्ही माणूस ओळखायला शिका, सर्व काही ठीक होईल.
कोणता व्यक्ती आपला आहे, कोणता व्यक्ती आपला नाही, त्या गोष्टी शिकायला, त्या गोष्टी शिका. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल. आणि यापुढे अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणजे स्वामींनी सांगितलेली शिकवण आहे. स्वामींनी सांगितलेले काही शब्द आहेत, स्वामींनी सांगितलेले काही विचार आहेत. ते विचार सुद्धा तुमचे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. चुकायचं नाही ही गोष्ट तुला लक्षात ठेवायची आहे. आणि खरेच सांगतो, आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये एवढी शक्ती आहे की ते कोणाचेही आयुष्य पूर्णपणे चांगले बनवू शकते, तर कोणाचेही आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त सुद्धा करू शकते. आता या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे समजत असतील, पण ह्या गोष्टी समजून घेण्या अगोदर आणखीन गोष्ट आहे. तुमच्या आयुष्यात कितीही सुख येऊ दे, तुम्ही कधीच त्या गोष्टीचा माज करू नका. आणि ही गोष्ट मी तुम्हाला वारंवार सांगत असतो. त्याचे तात्पर्य फक्त एवढेच आहे, जी गोष्ट आपण वारंवार ऐकतो, जी गोष्ट आपल्या कानावरती वारंवार पडते, जी गोष्ट आपण वारंवार ऐकून ती गोष्ट आपण सारखे सारखे करायला लागतो, म्हणून ती गोष्ट वारंवार मी तुम्हाला सांगतोय. वारंवार तुम्ही ऐका आणि ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवा. ते ऐकण्याची शक्ती तुमच्या मनात ठेवल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही समजून जाईल. त्या गोष्टीची सवय पडेल, हो की मला असेच करायचे आहे. ती गोष्ट तुमच्या मनात राहील, ती गोष्ट तुमच्या हृदयात निजळून जाईल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा. आता सुख म्हणजे नक्की काय? सुख म्हणजे आपले परमेश्वरची साथ, आपल्या जवळच्या माणसांची साथ आणि आयुष्यामध्ये चांगले आयुष्य, चांगले जीवन, सुखरूपी जीवन, निरोगी जीवन, हेच म्हणजे आपल्या आयुष्यातले सुख आहे. तुम्हाला आयुष्यात सुख पाहिजे असेल तर फक्त आपल्या परमेश्वराच्या भक्तीमध्ये कमी पडून देऊ नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातले सर्व सुख मिळतील. कारण की ब्रह्मांडाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या जीवनाचा नायकच आपला परमेश्वर आहे, आपल्या आयुष्यातला हिरोच आपला परमेश्वर आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात येईलच. आणि ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे की आपल्या परमेश्वर शिवाय जीवनच काय, ज्या जीवनामध्ये आपल्या परमेश्वराचे नावच नाही. बोला श्री स्वामी समर्थ. तर आणखीन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याच्याहून महत्वाची एक बाबी आहे. ती बाबी म्हणजे या पुढचे तुम्ही एकदा मनातून ऐका. मोबाईल बाजूला ठेवा, डोळे बंद करा, मन लावून या पुढचं ऐका. बघा तुमच्या मनाला किती चांगले वाटते. न चुकता ही व्हिडिओ आतापासून ते पुढचे 2 मिनिटं नक्कीच बघून घ्या. तुमच्या मनाला सुद्धा चांगले वाटेल. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की
माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा, आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहा. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्यासोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगले काम केलेस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्त्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. आता आपल्या आयुष्याचा मुद्दा, आपल्या आयुष्यामध्ये टिकण्याचा मुद्दा, या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मुद्दा, या कलियुगामध्ये जगण्याचा मुद्दा, या कलियुगामध्ये पुढे जाण्याचा मुद्दा, या मतलबी दुनियेमध्ये पुढे जाण्याचा मुद्दा, या मतलबी दुनियेमध्ये यशस्वी ठरण्याचा मार्ग. स्वामी कधीच असे म्हणत नाहीत की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्ही चुकताय, पण स्वामी फक्त तुमची चूक कळवून देतात की ही चूक तू करतोयस, त्या चुकीला दुरुस्त तुलाच करावे लागते आणि ती चूक जर तू वेळेवरती समजून घेतलीस तेव्हाच तू या गोष्टीतून भाग्यवंत ठरून जाशील. खरं तर आताच्या वेळेमध्ये आपली जवळच्या लोकांना आपला आनंद बघवत नाही, आपल्या जवळच्या लोकांना आपण सुखी बघवत नाही, आपली जवळची लोकच आपला घात करतात. त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या की कोण व्यक्ती आपला आहे, कोण व्यक्ती आपला नाही. या गोष्टी तुम्हाला समजून घेतलं पाहिजे.
सातत्याने विचार करत राहा की कोण आपल्या सोबत राहील, कोण आपल्या सोबत राहणार नाही. कारण की माणसं जो ओळखण्यात चुकून जातो तो माणूस आयुष्यामध्ये मोठी चुकी करतो, तो माणूस या जगामध्ये मोठी चुकी करतो. माणूस ओळखण्यामध्ये चुकू नका, माणूस ओळखण्यामध्ये चुकू नका, खरंच भाग्यवंत ठराल. माणूस ओळखण्यामध्ये चुकू नका, खरंच भाग्यवंत ठराल. आयुष्याला कधीच खचून जाणार नाही. फक्त या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या, फक्त या गोष्टींमधून तुम्ही काही ना काहीतरी लक्षात घ्या की स्वामींच्या विचारामध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाही. स्वामींच्या विचारांमध्ये कोणत्याही प्रकारची कमी नाही. पण आपण ऐकून घेतो, पण त्या ऐकण्याला सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उतरवा. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला संयम शिकवतात. वेळेवरती विश्वास ठेवा, त्यानंतर तुमच्या कष्टांवरती विश्वास ठेवा. कारण की प्रत्येक कष्टाळू माणसाला यश मिळते, प्रत्येक कष्टाळू माणसाला यश मिळते. फक्त एवढे सांगू इच्छितो की तुम्ही माणूस ओळखायला शिका. तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग शोधून काढा. तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे कमी नाही पडत ते शोधून काढा. एक निष्ठेने स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वार्थासाठी स्वामींवरती विश्वास ठेवू नका. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्येच एवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये कितीही थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सारखे सापडत असेल तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखे करायचे आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे.
कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी, वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोटं ना काहीतरी चांगलं काढावं, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बोलावू नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस, कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस, कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते, त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा, आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेलं आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो, शांत बसून सर्व काही अडचणी दूर करतो, तोच माणूस या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये व्यक्तिमत्व ठरवतो. आज तू कसाही असशील, पण शांत राहण्याचा प्रयत्न कर. एका दिवसात होणार नाही. तू आज इथे आहेस, पुढे बघ काय चालू आहे. शांत डोक्याने विचार कर की काय चालू आहे नक्की. एका दिवसात होणार नाही ते मला सुद्धा माहिती आहे. एका दिवसात काहीच होत नाही, पण त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. परमेश्वर तुला हातभार लावतील, परमेश्वर तुझ्या सोबत राहतील. त्या गोष्टीच्या पाठी धावण्याची वेळ लागणार नाही. त्या गोष्टीच्या पाठी धावण्याची वेळ लागणार नाही, कारण की ती गोष्ट तुझ्या पाठी धावेल की माझ्या जवळ ये, पण त्याच्या जवळ सुद्धा जाऊ नकोस. कारण की तू आहेस तो एक माणूस आहेस. एका माणसाला सारखे सारखे हावभाव असते. हावभाव निर्माण होऊन देऊ नकोस. रागावरती कंट्रोल कर. जर तू रागीट नशील तर अत्यंत चांगले आहे, पण रागीट नसलास तरी स्वार्थ तुझ्यामध्ये बाळगू नकोस. जर तुझ्यामध्ये स्वार्थ नाही, त्यानंतर तुझ्यामध्ये राग नाही, तुझ्यामध्ये संयम आहे, तू सातत्याने प्रयत्न करत आहेस आणि आयुष्याली झगडत आहेस, लढत आहेस, प्रत्येक दुःखातून अडचणीतून बाहेर जात आहेस, तर फक्त एवढेच लक्षात ठेव की तुझी चांगली वेळ येण्यासाठी वेळ लागणार नाही. परमेश्वर तुलाच पारखत आहे. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुला बघत आहे की तुझी सहनशीलता किती आहे आणि तुझी सगळ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे व तुझा सर्वांकडे तुझ्या कोणत्या नजरा आहेत. व परमेश्वर फक्त हेच पाहतो, जर हा व्यक्ती दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंदी राहत असेल तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा अधिकार ठेवतो. बऱ्याच गोष्टी आहेत, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत, पण त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे काही व्हिडिओज तुझे आयुष्य पूर्णतः बदलू शकते. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा तू चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहीत असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोज मुखी घे, कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल, तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल.
स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाही. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आता स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. पण आता तुला महत्वाची गोष्ट मी कोणती सांगितली ती म्हणजे आयुष्यामध्ये कोणतीही कठीण वेळ येऊ दे, कितीही मोठे संकटे येऊ दे, चुकीच्या मार्गाचे हात कधी धरू नकोस. कारण की चुकीचे मार्ग हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढतात. आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर हे सर्वात मोठे पाप आहे. हे सर्वात मोठी चुकीची गोष्ट आहे की आपल्यामुळे कोणतरी दुसरा त्रासात आहे, आपल्यामुळे कोणतरी दुसरा रडत आहे. या गोष्टी लक्षात ठेव, कारण की आजच्या या गोष्टी तुला समजत असतील. आपल्यामुळे कोणतरी दुःखी असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुःख येतील, पण आपल्यामुळे कोणतरी सुखी राहत असेल तर नक्कीच तो सुद्धा सुखी राहशील. स्वामींचे विचार हे अद्भुत असतात. स्वामींच्या विचारांमध्ये जी ताकद असते ते कोणत्याही गोष्टींमध्ये नसते. आणि ह्या पुढील जे काही तू ऐकणार आहेस ते तुझ्यासाठी खूपच चांगले आहे, तुझे आयुष्य घडवण्यासाठी आहे. नक्कीच या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. ते भविष्य ठरवतात. खरं तर आजचे तुमचे कर्म उद्याचे तुमचे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. स्वामी फक्त ह्या गोष्टी तुमच्याकडून करत आहेत. तुमची वेळ पाहत आहेत, तुमचं संयम पाहत आहेत, तुमच्या या गोष्टी पाहत आहेत ज्या गोष्टी तुम्हाला कठीण जातात. पण जर तुम्ही त्या गोष्टीला मात न देता या आयुष्यामध्ये पुढे जात असाल तरच तुम्ही भाग्यवंत ठराल. या आयुष्याला कधीही खचून गेलात आणि या गोष्टी तुम्ही सोडून टाकलात तर नक्कीच स्वामींची साथ सुद्धा सुटेल. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्वामींची साथ पाहिजे असेल तर कितीही खचून गेलेला माणूस जो की स्वामींचं नाव घेत असेल तोच पुढे येईल. स्वामी वेळ मागतात, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. नक्कीच लक्षात ठेव, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे, थोड्या वेळानंतर तुझी चांगली वेळ येणार आहे. स्वामी प्रत्येकाला साथ देतील.
स्वामी प्रत्येकाला साथ देतील जो व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नाव मुखाशी घेईल, आयुष्यामध्ये कधीही न हारल्यासारखं वागेल, आयुष्यामध्ये कधीही चांगल्या कामाच्या पाठी धावेल, चांगल्या गोष्टींच्या पाठी धावेल. चांगले गुण तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कर्म तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले विचार तुझे चांगले भविष्य ठरवतील, चांगले कृत्य तुझे चांगले भविष्य ठरवतील. भविष्य आपल्या हातात आहे. परमेश्वराने तुला संधी दिलेली आहे. त्या संधीचा फायदा उचल, त्या संधीचा विचार कर आणि त्या संधीचं सोनं करून टाक. कारण की वेळ वाईट असते, माणूस वाईट नसतो. आपल्याला आपली परिस्थिती थकवते, आपल्याला आपल्या मेहनतीत कमी पडून द्यायची नाही. आज जे काही करत आहेस तू त्या कामावरती मन लावून काम कर. त्या कामात सुद्धा यश मिळून येईल तुला नक्कीच. हा शब्द माझा आहे, हा शब्द स्वामींचा आहे. जो माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आणि ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीलाग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका. कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार. पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको. कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील. फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहीत आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. आता मुद्दा चालू करूया, तो म्हणजे महत्वाचा. हा मुद्दा म्हणजे आजच्या या गोष्टीमध्ये तुम्हाला मी सर्वप्रथम एक वाक्य सांगितलेले, आयुष्यामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, आयुष्यामध्ये कितीही मोठे दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये कितीही मोठ्या प्रश्न तुमच्या समोर येऊ दे, फक्त एवढेच लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मनावरती विश्वास ठेवा. कारण की माणूस तेव्हाच तुटतो जेव्हा माणसाचा मन आणि हृदय तुटतो, आणि माणूस तेव्हाच जुळतो जेव्हा माणूस मनापासून ठरवतो की मी ही गोष्ट करणार. तुमचं सर्व काही तुमच्या मनावरती आहे. नक्कीच मनामध्ये काही ना काहीतरी चांगलंच ठेवा. आणि त्यानंतरचं म्हणजे संकट कितीही मोठी असू दे, दुष्काळ कितीही मोठा असू दे, त्यानंतर दुःख कितीही मोठे असू दे, पण तुमच्या परमेश्वराहून मोठा कोणी नाही. कारण की स्वतः स्वामींनी रचवलेली ही माया आहे, स्वतः स्वामींनी रचवलेला हे खेळ आहे, स्वतः आपल्या परमेश्वरांनी रचवलेलं खेळ आहे. त्या खेळाला तरी दुर्लक्ष करू नका. स्वामी शब्द ऐकून घ्या, स्वामींचे विचार ऐकून घ्या, या विचारांमध्ये दडलेले चमत्कार ऐकून घ्या, त्या चमत्कारामधून मिळून जाणारे अनुभव समजून घ्या, त्या अनुभवातून मिळणारी शिकवण समजून घ्या. नक्कीच आयुष्यात भाग्यवंत ठराल, भाग्यशाली ठराल, नशीबवान ठराल. मनावरचा विश्वास, स्वतःवरचा विश्वास, परमेश्वरावरचा विश्वास कधीही कमी होऊन देऊ नकोस. परमेश्वर कधीही तुला प्रत्येक संकटामध्ये साथ देईल. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुला साथ देईल. परमेश्वर प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या पाठी धावेल की बाळा तू कर, बाळा तू कर, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी, पण अशक्य ही शक्य करण्यासाठी साथ हवी ती स्वामींची, आणि अशक्य ही शक्य करण्यासाठी विश्वास हवे तो स्वतःमध्ये, विश्वास हवे तो स्वतःच्या विचारांमध्ये, विश्वास हवे तो स्वतःच्या मनामध्ये. स्वतःच्या मनामध्ये जेवढे विचार ठेवाल तेवढेच पुढे जाल, जेवढे चांगले विचार कराल तेवढेच चांगले विचार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुखी ठेवतील, आणि जे वाईट विचार कराल त्यामुळे आयुष्यामध्ये बर्बाद व्हाल. आयुष्यामध्ये वरती जाणं कठीण नाही, पण वरती जाणं हे भरपूरच प्रयत्नशील आहे. वरती पोहोचण्यासाठी प्रयत्न वारंवार करावे लागते. कठीण म्हणजे असं नाही, पण कठीण म्हणजे कसं, जर तुम्ही प्रयत्नच करत नसाल आणि बोलत असाल की हे कठीण आहे, तेव्हा ते तुमच्यासाठी कठीण आहे. पहिली पायरी अत्यंत अवघड असते, आणि पहिली पायरी जर तुम्ही चढलात त्यानंतर छोटे छोटे पायऱ्या येतात, त्या पायऱ्या तुम्ही सहज पार कराल. फक्त तुम्ही त्या गोष्टीसाठी प्रयत्न तरी करा. आज तुम्ही खचताय, आज तुम्ही जे काही काम करताय त्यात वारंवार काही ना काहीतरी वाढवत जा, त्यात वारंवार काही ना काहीतरी वेगळं करत जा, त्यात वारंवार काही ना काहीतरी चांगलं करत जा. नक्कीच त्या गोष्टीमध्ये यश मिळेल, ते काम कोणतेही असो. त्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला मेहनत करावी लागत असेल, पण त्या मेहनतीमध्ये सारखे सारखे तुम्ही वारंवार काही ना काहीतरी वेगळं करत राहा. कारण की जेव्हा माणूस काही ना काहीतरी वेगळं करत असतो तेव्हाच तो भाग्यवंत ठरतो, तेव्हाच तो भाग्यशाली ठरतो. स्वामी विचार अवघड नव्हे, पण स्वामी विचार समजून घेणे अवघड आहे. नक्कीच स्वामींचे हे संदेश दुर्लक्ष करू नका. येणारे काही व्हिडिओज हे तुमच्यासाठी फारच महत्वाचे ठरून जाणार आहेत, आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. खरं तर स्वामींच्या शब्दांवरती तुला विश्वास आहे, स्वामींच्या या सर्व गोष्टी तुला माहिती आहेत, पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला वारंवार समजून घ्यायच्या असतात. ज्या गोष्टी मी तुला वारंवार सांगतो त्या गोष्टी तू वारंवार ऐकत जा, कारण की वारंवार ऐकलेली गोष्ट आपल्या परमात्म्यामध्ये उतरते, आपल्या शरीरात उतरते, आणि ती गोष्ट येणाऱ्या वेळेमध्ये आपल्यालाच भाग्यवंत ठरवते. खरं तर एका दिवसात काहीच होत नाही. बरेच स्वामी भक्त मला संपर्क साधतात, किंवा बरेच स्वामी भक्तांनी मला विचारलेले आहे की आपण एवढे काही करतोय परमेश्वरासाठी, गेल्या 3 वर्षापासून, गेल्या 5 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, गेल्या 10 वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, पण स्वामींचं कोणताच अनुभव अनुभवायला नाही मिळालं, आणि स्वामींचं कोणतं चमत्कार बघायला नाही मिळालं. असं वाटतं की स्वामी माझ्या सोबत नाहीत, मी फक्त स्वामींसोबत आहे. हे पूर्णतः चुकीचं आहे. काही वेळ लागतो, एका क्षणात काहीच होत नाही, ही गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण बरेच कालावधी पासून तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात, पण कोणत्याही प्रकारचं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला बदल जाणवलेला नाही. तर फक्त एवढेच लक्षात ठेव की येणाऱ्या वेळेत सर्वात मोठा चमत्कार तुझ्या सोबतच होणार आहे. कारण की ज्या व्यक्तीसाठी जास्त वेळ स्वामी घेतात त्याच व्यक्तीला जास्त वेळ आनंदी ठेवतात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की तू येणाऱ्या वेळेमध्ये काही ना काहीतरी तुला भेटणार आहे, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कारण की जेवढा वेळ तुला स्वामी देतायत स्वतःच्या दुःखांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या संकटांवरती काम करण्यासाठी, स्वतःच्या परिस्थितीवरती काम करण्यासाठी, त्यानंतरच तुझ्या परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल, त्यानंतरच तुझ्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी बदल दिसेल. आता फक्त एवढे लक्षात ठेव, जेव्हा परमेश्वर बोलतो की स्वामी तुझ्या सोबत आहेत, कोणीही बोलतो स्वामी तुझ्या सोबत आहेत, तर फक्त एकाच गोष्टीचं लक्षात ठेव की स्वामी माझ्या सोबत आहेतच, पण स्वामी माझ्या सोबत आहेत म्हणून मी कधीच काही चुकीचं करणार नाही, किंवा कोणाला असं दाखवणार नाही की परमेश्वर माझ्या सोबत आहे, कारण की परमेश्वराला माहिती आहे की हा व्यक्ती माझ्यावरती किती विश्वास ठेवतोस. तुझ्या संकटांना कधीच घाबरू नकोस, त्या संकटांना कधीच घाबरून पळू नकोस, कारण की संकटांना हे माहित नाही की तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर तो किती ताकदवान आहे. तुझ्या पाठीशी असणारा परमेश्वर त्यानेच ती संकटे काढलेली आहेत, आणि तोच परमेश्वर तुला त्या संकटातून बाहेर काढेल. त्या संकटांवरती विश्वास ठेवू नकोस, त्या परमेश्वरावरती विश्वास ठेव. नक्कीच भाग्यवंत ठरण्याचा मार्ग तुला या गोष्टीतून निघेल. आता नक्कीच तुला बऱ्याच स्वामी चे संदेश ऐकले असतील, पण ह्या विचारांनी तू पूर्णतः बदलून जाऊ शकतोस. म्हणून आपले स्वामींचे विचार आहेत ते कधीच दुर्लक्ष करू नको. येणारे स्वामी संदेश तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर वळूयात आपल्या मुद्द्यांकडे. तर स्वामींचे मुद्दे नव्हे, तर स्वामींचे हे जे विचार असतात, जे विचार आपल्या आयुष्यासाठी महत्वाचे असतात,
ज्या विचारांनी आपले आयुष्य बदलू शकते, ज्या विचारांनी आपले कर्म बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले दुःख बदलू शकतात, ज्या विचारांनी आपले सुख बदलू शकतात. आयुष्यामध्ये जे काही आहे ते सर्व काही बदलू शकते, पण या विचारांना कधी दुर्लक्ष करू नकोस. ज्या गोष्टी ऐकल्या असतील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो ना त्या गोष्टी आपल्या अंतरंगात उतरतात, त्या गोष्टी आपल्या स्वरूपात उतरतात आणि नक्कीच या गोष्टी तुलाच भाग्यवंत ठरवतील. स्वामींचे विचार अनमोल असतात, पण त्या अनमोल विचारांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी अजून तुला समजून घ्यायच्या आहेत. आयुष्यामध्ये माणसाच्या आयुष्यामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी सध्याच्या पिढीला वाटतात त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे धन, संपत्ती, त्यानंतर लोभ. या सर्व गोष्टी सध्याच्या आयुष्यामध्ये माणसाला महत्वाच्या आहेत. या गोष्टी एका वेळेपर्यंत महत्वाच्या आहेत माणसाला त्याचे आयुष्य जगण्यासाठी. फक्त एवढेच लक्षात ठेवा, त्या धनाहून मोठा आपला परमेश्वर आहे, त्या संपत्तीहून मोठा आपला परमेश्वर आहे. आपल्याकडे जे काही असेल त्यात आनंदी राहा. लोभ हा माणसाला बुडवून टाकतो. लोभ, कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा. त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे, ते गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आणावी, पण सारखे सारखे त्या गोष्टीसाठी हावहाव नाही करावी. कारण की परमेश्वरांनी जो खेळ रचविलेला आहे त्या खेळामध्ये परमेश्वर सर्वांना बघत आहे, सर्व माणसांना बघत आहे. एका काळेपर्यंतच फक्त या गोष्टी राहणार आहे. आपण मेल्यानंतर आपल्यासोबत त्या गोष्टी जाणार नाहीत. आपण जसे आलो आहोत तसेच जाणार आहोत. फक्त वरती आपल्याला परमेश्वर मिळेल, खालती आपल्या सोबत परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वराला नक्कीच लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये यशस्वी ठरा, पण त्या गोष्टीसाठी लोभ करू नका. आणि लोभामध्ये बरेच माणसं बुडालेली आहेत, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटक्यात वरती जाताना सर्वांनी पाहिलेला आहे. या आयुष्यामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल ते आपल्याला माहित नसते. फक्त परमेश्वराचं नाव मुखी घ्या. प्रत्येक क्षण सुखाचा जाईल, प्रत्येक वेळ सुखाचा जाईल, प्रत्येक मिनिट सुखाचा जाईल, प्रत्येक तास सुखाचा जाईल, प्रत्येक दिवस सुखाचा जाईल, प्रत्येक महिना सुखाचा जाईल, प्रत्येक वर्ष सुखाचा जाईल. आपलं आयुष्य सुखी होईल केव्हा? जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये स्वामी समर्थांना आणशील, जेव्हा तू तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वराला आणशील. परमेश्वर म्हणजे काय? परमेश्वर म्हणजे आपले माता पिता. माता पिता आणि परमेश्वर यामध्ये कधीच आपल्याला भेदभाव करता येत नाही, कारण की आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे व्यक्ती म्हणजे दोनच, आपले आई बाबा आणि त्यानंतर परमेश्वर. पहिला मान परमेश्वर सुद्धा आई बाबांना देतो, कारण की तेच आपले दैवत असतात. त्या लोकांचा अपमान चुकून कधी करू नका. आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टीतला समजायच्या आहेत. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित नसतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो, कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा
मुद्दा परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा. कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडतात. कारण की या गोष्टी ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी स्वामी स्वतः सांगतात आणि तेच सांगितलेल्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि त्या जर गोष्टी तुम्ही लक्षात घेताय तर त्या गोष्टी तुमचे यश ठरवेल, तुमचे पुढचे आयुष्य ठरवेल. आता आम्ही स्वामींसाठी बरंच काय करतोय, स्वामींचे रोज जप करतोय, स्वामी बोलतात तसे करतोय, पण स्वामींची साथ काय मिळेना. ह्या गोष्टी जे स्वामी भक्त बोलतात त्यांना फक्त हेच उत्तर असेल, एका दिवसात कोणतीही गोष्ट होत नाही. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, स्वामी शेवटपर्यंत तुमची परीक्षा घेतील, शेवटपर्यंत मैदान सोडू नकोस, शेवटपर्यंत तू दम सोडू नकोस. स्वामींचा चमत्कार अशा वेळेस तुला अचानक दिसेल ज्या वेळेस तुला त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नसेल, ज्या वेळेस तुला त्या गोष्टींचा थोडासा भास सुद्धा नसेल, त्यावेळेस स्वामी येऊन तुझ्यासोबत चमत्कार करून जातील आणि तू भाग्यवंत ठरशील, भाग्यशाली ठरशील. सर्वप्रथम गोष्ट, स्वामी हे परीक्षा घेत असतात. काही लोकांची काही वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात, तर काही लोकांची जास्त वेळ घेऊन त्यांची क्षमता पारख करतात आणि ते पारखून एक स्वतः माणूस निवडून त्या माणसाला मदत करून देतात, त्या माणसाला मदत पोचवतात आणि स्वतः स्वामींचा हात त्यांच्या पाठीशी ठेवतात. तर स्वामींवरती विश्वास असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट मध्ये नक्कीच लिहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा संदेश पोहोचव. आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव.
स्वामी संदेश आता तुम्हाला समजलं असेल स्वामी संदेशाचं महत्व. तर रोज नवीन नवीन प्रकारे स्वामी संदेश आमच्या YouTube चॅनल वरती येत असतात. तर आमचे संदेश सुद्धा तुम्ही रोज पाहू शकता. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन ऑल वरती क्लिक करून ठेवा. रोज आमचे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर स्वामींचा हात हा माझ्या पाठीशी आहे, पण स्वामींना आम्ही आनंदी